मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. आमदार सुहास बाबर यांनी खानापूर शहराच्या विकासासाठी जोरदार कामगिरी केली आहे. खानापूर नगरपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय. तसेच सोलर स्ट्रीट लाईट साठी देखील 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. या मोठ्या कामगिरीनंतर आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. आमदार सुहास बाबर यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. जसं ताकदीने लक्ष देऊन विटा आपण विकसित करायचा प्रयत्न केला, आटपाडी विकसित करायचा प्रयत्न केला, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम उभं राहिलं. नगरपंचायत झाल्यानंतर अनिल भाऊंचं विशेष या गावाकडे लक्ष होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे आता 2021-22 पासून मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर जवळपास 25 कोटी रुपये आपण ह्या शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेला गेलो होतो. 50% पेक्षा अधिकचं काम पूर्ण झालं आणि मला असा आत्मविश्वास आहे की त्या 3-4 महिन्यामध्ये सगळं काम संपवून ह्या शहराला खूप चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा सुरळीत होईल. अगदी भविष्यामध्ये 20-25 वर्ष होणारी वाढ गृहीत धरून आपण हा पाणी पुरवठा योजना पूर्ण केली होती. 21-22 पासून अनेक सेवा सुविधा पूर्णसाठी आपण काम केली. जवळपास त्यावेळेला 1,40,00,000 रुपये 21-22 मध्ये दिले होते. 22-23 मध्ये 1 कोटी रुपये दिले होते. 8 कामं त्याला शहरातले आपण त्या ठिकाणी काम करत होतो. बक्षीस निधी आले होते, त्याच्यामध्ये 51 लाख रुपयाचं काम पूर्ण झालंय. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये 22-23 मध्ये 60 लाखाचं काम पूर्ण झालंय. त्याच्यानंतर नगरपंचायतचे उत्पन्न वाढावा, कारण तुम्ही जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आता या शहरामध्ये डेव्हलप होत आहे. नॅशनल हायवे झाल्यापासून आणि आता काल सुद्धा गडकरी साहेबांनी 55 कोटी दिल्यामुळे ते काम जर पूर्ण झालं सगळं तर जास्तीची वाहतूक परत ह्या रोडनं निश्चितपणे विजापूरकडे जाईल आणि या शहराला आणखीन नावारूपास येण्यामध्ये मदत होईल. 2024-25 मध्ये नमो उद्यानसाठी आपण 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते. त्याच्यानंतर अजून 1 कोटी रुपये आपण तुमच्या शाळा आणि हॉस्पिटल, बरोबर ना, त्या दोघांसाठी 1 कोटी रुपये आपण त्याला बाळासाहेब ठाकरे योजनेमधून 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते. असं खूप चांगला निधी आपण देण्याचा प्रयत्न केला होता. पण ही सगळ्या आमच्या इथल्या नागरिकांची, सगळ्या आमच्या बॉडीची एक गेले अनेक दिवस इच्छा होती की आता नगरपंचायत झाली पण नगरपंचायतला आमच्या इमारत नाही. कारण जर आता बऱ्याच ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण व्हायला लागलं, पण ह्या शहराला इमारतीचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक लोकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. आणि मला तुम्हाला बोलायचं कारणच हे आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आम्हाला आदेश आमच्या हातात सुपूर्द केला आणि खानापूर नगरपंचायतच्या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला काल दिलेला आहे. आणि मग आता काल 95 कोटीची कामं मंजूर झाली, पण मी प्रेस घेतली नाही. 5 कोटीचीच कामाची का प्रेस घ्यायला लागली, असं काही लोकांना प्रश्न पडू शकतो. तर त्याला एकच कारण असं आहे की हे गाव जरी लहान असलं तरी या गावामध्ये अत्यंत राजकारणाच्या दृष्टीनं जागरूक, संवेदनशील असलेलं गाव आहे. आणि थोडस नगरपंचायत झाल्यापासून काम करत असताना काम करण्यापेक्षा आडवाडवीचं काम करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला होता. आणि काही लोकांनी चॅलेंज केलं होतं की होणार नाही नगरपंचायतची इमारत, तुम्हाला नगरपंचायत पैसे येणार नाहीत.
त्यांनी सुहास बाबूला अजून ओळखलंच नाही. त्यांचा तो दोष ठरला, त्यांच्याकडनं चूक झाली आणि म्हणून त्यांना इथं येऊन मला सांगावं वाटते की नगरपंचायतच्या इमारतीला 5 कोटी रुपये निधी काल मंजूर झाला. येत्या 15-20 दिवसामध्ये या कामाचं टेंडर प्रोसेस सगळी कंप्लीट होईल आणि मला असं अपेक्षित आहे की गणपतीच्या काळामध्ये या कामाचं भूमिपूजन जर करता आलं तर आम्ही गणपतीच्या काळामध्ये या भूमिपूजन करतो. खानापूर ह्या नावाला साजेस इमारत या शहरामध्ये उभा राहील आणि ती इमारत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आपण ह्या शहराला 5 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलोय. आणि आम्ही करत असलेलं काम आमच्या विरोधकांना चांगल्या पद्धतीने दिसावं. ते कसं काम चाललंय काय झालं, आता थोडीशी स्ट्रीट लाईट कमी आहे आमच्या चाचींना पण मी सांगितलं मला की तुम्हाला इत्यंभूत सगळं गावातलं दिसलं पाहिजे म्हणून 3 कोटी रुपये आपण स्ट्रीट लाईट दिले अजून वाढले. म्हणजे 5 कोटीची इमारत आणि काम बदलून आपण ते 3 कोटीचं स्ट्रीट लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आपण सगळ्या गावामध्ये अगदी लख प्रकाश पडेल म्हणजे केलेलं काम देशपांडे साहेब सगळ्यांना दिसेल की आपण चांगल्या पद्धतीनं खानापूरला न्याय देण्याची भूमिका घेतली. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केलाय. साजेशी इमारत असावी नगरपंचायतला म्हणून आपण 5 कोटीचा निधी आपण दिलाय. आणि माझा खानापूरच्या सगळ्या नागरिकांना माझं तुम्हाला म्हणजे अगदी जबाबदारीपूर्वक शब्द आहे की अजूनही इलेक्शनला 5-6 महिन्याचा अवधी आहे. ह्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपेक्षा असलेली जी जी काही छोटी मोठी कामं राहिली असतील ते सगळे आपण पूर्ण करण्याचा शब्द आणखीनही तुम्हाला मी या निमित्ताने देतोय. कारण विधानसभेला सगळी लोक खूप ताकदीने माझ्याबरोबर राहिली होती. त्यामुळं ह्या शहरातल्या नागरिकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि तुम्हाला साजेसं गाव करून देण्याची जबाबदारी आम्ही 100% एकत्रितपणे पूर्ण करू. आणि काही लोकांचं थोडंसं वन विभागाचं मध्ये तक्रार झाली होती त्या दृष्टीनं माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्यावर सुद्धा आमची एक मिटिंग झाली. मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलंय की तो जो त्यांच्या काही खाजगी जागांच्या वरती सुद्धा वनसदृश क्षेत्र म्हणून जो हे झालाय शेरा पडलाय त्याच्यावरती लवकरच त्याचा निर्णय करण्यासंदर्भामध्ये आम्ही एक बैठक झाली आमची. शासन त्या दृष्टीने सकारात्मक आहे. आम्ही त्याचाही निश्चितपणे ताकदीनं पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून देऊ. अजून काय प्रश्न काय? एक प्रश्न विचारायचा होता. आपण पहिल्यांदा खानापूरमध्ये बचत घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत 2024ला आपण जाहीरनाम्यात खानापूरला MIDC आणि विद्यापीठ उपकेंद्र काम पूर्णत्वास येणं याबाबत हे वचन दिलेलं आहे. Yes. त्याचे कुठेपर्यंत आता MIDC तुम्हाला पासूनच सांगतो पण खानापूरमध्ये उपकेंद्र व्हावं यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप करणं अनेक लोकांनी फक्त झाले केले असं सांगितलं. पण ह्या वर्षी सुद्धा त्यांचं थोडं चालढकल दिसल्यानंतर आम्ही ताबडतोब ऑफिस चालू करायला लावलं. आता जागा हस्तांतरासाठी पूर्ण प्रक्रिया सुरू आहे. काही तरतूद विद्यापीठानं करावी, काही तरतूद शासनानं करावी एवढ्यासाठी फक्त त्याचे प्रोसेस चालू आहे. पण येत्या 1-2 वर्ष कारण एका वर्षामध्ये अख्खं स्ट्रक्चर नाही उभं राहणार. कारण त्याला फक्त ऑफिसेस करण्यामध्ये मजा नाही. फक्त विद्यापीठाचं उपकेंद्र झालं आणि ऑफिसेस इथं आले याच्यापेक्षा विद्याशाखा इथं सुरू झाल्या पाहिजे तर ह्या भागाचा विकास होतो. फक्त कसं ऑफिसेस जर केले समजा उपकेंद्राचे काय ऑफिस केलं ह्या सगळ्या आसपासच्या कॉलेज आता सगळं ऑनलाईन झाले. त्यामुळे कॉलेजचे सगळे प्रस्ताव सगळं ऑनलाईनच जातं. त्यामुळे लोक इथे येतील असं नाही. विद्याशाखा झाल्या पाहिजेत त्यासाठी आपण इथं ताकदीने प्रयत्न करतोय. मला पूर्ण विश्वास आहे की हे मोठा प्लॅन आहे म्हणजे दीर्घ स्वरूपात चालणारं काम आहे. 3-4-5 वर्षांमध्ये आपल्याला सगळं स्ट्रक्चर उभं राहील. आता फक्त तिने ऑफिस सुरू केले पण बजेटमध्ये तरतूद होऊन आपल्याला या ठिकाणी इमारतचं बांधकाम ह्या 5-6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये सुरू करण्याचा 100% प्रयत्न करतोय. MIDC साठी जागेची मागणी केली आपण. आता नगरपंचायतला पण आम्ही विनंती केली. काही खाजगी मालक जर त्या ठिकाणी आले तर आता खूप मोठ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जागा मिळणार नाही. म्हणजे अशी 400-500 एकर जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण पाणी आल्यामुळे थोडं ते आपली अडचण आहे. पण एक 100-125 एकरची जागा आपल्याला मिळाली तरी सुद्धा आपण ती मिनी MIDC म्हणून आपण या खानापूरमध्ये येत्या वर्षभरामध्ये आपण त्याचा आदेश करून घेऊ. पण जागा आम्ही शोधतोय. जागा मिळाली की इथली आणि आठवडे दोन्ही MIDC आपण करू. गेल्या अनेक दिवसापासून या महामार्गाचा प्रश्न खूप प्रलंबित होता. त्याला तुम्ही कोट्यवधी निधी आणला कसं होणार आहे? आता मुळात ही दुर्दैवी घटना जी घडली परवाची ती घडण्यापूर्वीच 1 महिन्याभरापूर्वी मी गडकरी साहेबांना भेटायला गेलो होतो.
त्याच्यामध्ये माझे 2 अजेंड्यावरचे विषय होते. एक, हा जो राहिलेला काम आहे सगळं, म्हणजे एक गुहागर विजापूर ज्यावेळेला रस्ता केला होता त्यावेळेला फॉरेस्टच्या त्या परवानग्या न मिळाल्यामुळं आपले 4ही घाट म्हणजे सुरलीचा, रेणावी, रेवणगाव आणि नागरचा घाट हे काम पेंडिंग पडलं होतं. त्याच्यानंतर सुलतान गादेजवळचा रस्ता, रेणावीतला रस्ता, हिवऱ्याच्या गावात एंट्री करताना समोरचा जो ब्रिज आहे तोही काम अपूर्ण राहिलं होतं. तो ब्रिज असं एकत्रित सगळं काम, आणि काही ठिकाणचं मेंटेनन्स बाकी आहे, काही ठिकाणी असं हंप झालेत मोठे, तर ते सगळं काम पूर्ण करण्यासाठी मी गडकरी साहेबांना परवा भेटलो होतो. मी खरं गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन, कारण त्या मंत्र्यांच्या कामकाजा बाबतीत अनेक सकारात्मकता आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. मी त्यांना समजावून सांगत होतो की साहेब ही बॉटलनेक आहे आणि कधी ना कधीतरी इथं मोठा काहीतरी घटना घडू शकते, दुर्दैवाने घडली, पण त्यांनी कामाची पद्धत त्यांची अशी गडकरी साहेबांची आहे की त्यांनी ताबडतोब समोर फोन लावले. म्हणजे आम्ही समोर असतानाच अधिकाऱ्यांना फोन करून काय परिस्थिती आहे, किती पैसे लागतायत, प्रस्तावावरती आलाय का, आणि त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की तुला 2 आठवड्यात तुला रिप्लाय मिळेल माझा. आणि काम करण्याची पद्धत अशी आहे की 1 महिना झाला असेल त्यांना भेटून. काल त्यांच्या पीएसने आम्हाला ऑर्डर टाकली आणि आम्ही 55 कोटी रुपये दिले म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता आपल्यातले 3ही घाट, रेणावी, रेवणगाव, नागरचा घाट, त्याच्यातले सगळे वायडनिंग करून पूर्ण त्याच्या रिटेनिंग वॉल सगळ्या साईडच्या जे कठडे असतात आपले, क्रॅश बॅरियर सगळे त्याच्यात बसवते आपण. सगळे रस्ते मधले जे राहिले होते ते सगळे रस्ते पूर्ण करून चांगला रस्ता, आपलं जे काम अपूर्ण होतं, आणि हिवऱ्याच्या समोरचं ब्रिज, असं सगळे म्हणून 55 कोटी रुपये आपलं सगळं काम पूर्ण होतं. विरोधक म्हणतात की लोकप्रतिनिधी काम करत नाही, पण तुम्ही विकास कामातून दाखवून देते आता कोट्यवधी निधी आणता. नाही, मी आता काम करत नाही, मी आता तुम्हाला सांगितलं म्हणून सिटलेट करतो. दिसलं पाहिजे. आता ते कसं आहे, आता त्यांचं काम आहे, फक्त त्यांनी माझं आव्हान त्यांनी कसं काय केलं नाही तेवढं सांगायचं, फक्त आदंतरी बोलायचं नाही, काय केलं नाही तेवढं सांगायचं फक्त. कारण मला असं आत्मविश्वास आहे की जे काम माझ्यापर्यंत पोचते ते सगळे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जे शब्द विधानसभेत गेले होते ते सगळे काम पूर्ण होणार. तसं चांगल्या पद्धतीनं काय उत्पन्न स्रोत वाढलं पाहिजे, आपलं ह्याचं सुद्धा वाढलं पाहिजे. परवाच बॉडीच्या मीटिंग मध्ये जिल्हा परिषदच्या मेन मुख्य जागा जिल्ह्यातल्या डेव्हलप करायचा प्रयत्न चालू आहे. आणि आमचा असा प्रयत्न आहे की शिंदे साहेबांच्या हस्ते याचं भूमिपूजन करता येतंय का त्या इमारतीचं. त्यावेळेला सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना, कारण एकदा शिंदे साहेब आले म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्याशी बोलता येतील. आधीचं लक्ष, प्रेम त्यांचं आपल्यावरती आहेच, खानापूर आटपाडीवरती. चांगल्या पद्धतीने निधी अजून देतील त्यांना, त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बघून आपण म्हणजे गाव पण विकसित होण्यासाठी त्या जागा डेव्हलप होणं चांगलं आहे, पण ते उत्पन्न वाढण्यासंदर्भामध्ये त्यांचाही निर्णय त्यांनी कसा घेतला बघूया आपण. जिल्हा परिषद त्यांच्याशी चर्चा करू आपण. काम पूर्ण झालंय, हो, त्याचं फक्त शिफ्टिंग करायचं आहे. त्याचं आता शिफ्टिंग करून त्याचं उद्घाटन घेऊ, कारण इमारत इथंच बांधायची आहे. ही इमारत बांधताना इथलं सगळं परत तुम्हाला तिथं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे, आपल्या जुन्या इमारतीमध्ये. 2 सांगतो तुम्हाला. 100% प्रयत्न करू आपण. ते पाझर तलाव, उलट तुम्हाला सांगतो की सगळ्यात जास्त पाझर तलावाचं साठवण तलाव रूपांतर खानापूर आटपाडी तालुक्यात झालं. आणि ते आता आमचा असा प्रयत्न आहे की काल सुद्धा टेंबोळीला 719 कोटी रुपये आले, त्याच्यामध्ये 52 कोटी रुपये, म्हणजे कदाचित विकास होत नाही असं सांगतात त्यांना, ते सांगतो आपण सगळ्या तलावाच्या खाली जी तुमचं जे आउटलेट आहे त्या आउटलेट पासून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून तिथं त्यातनं सुद्धा पाणी कसं येतं पीडीएम लाईन, यासाठी आपला प्रयत्न होता. त्याला 52 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये 9 तलावांना दिले. पण येत्या काही दिवसांमध्ये बजेटच्या प्रोव्हिजन मध्ये किंवा महामंडळाकडे टेंबोड असं आपण विनंती करून सगळ्या तलावांच्या खाली आपण ते स्ट्रक्चर सगळं उभा करतोय. साठवण तलाव करण्यामध्ये थोडस जलसंधारणचा आता विरोध आहे, पण मुख्यमंत्री मोदयांनी एका ठिकाणी असं सांगितलं होतं की दुष्काळी भागात पाणी उचलून न्यायचं पावसाळ्याचं, त्यावेळेला हे साठवण तलाव असणं खूप आवश्यक आहे. ते रूपांतरित तलाव साठवण तलाव करण्यासंदर्भात जे पत्र दिले त्यात आपण त्या दोन्ही तलावांचा समावेश करायचा. अच्छा, नाही आपण आता अजून 5 नवीन बसेस आपल्या येत आहेत.
कोटा डेपोला. ते आल्यानंतर एक स्पेशल खानापुरी मिरज ठेवून टाकू आपण. Yes. घाट मध्यवरील काही गावात अजून येण्याची रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि लोकांच्या त्याबाबत काय ते आम्ही परवा दिशा समितीची बैठक झाली होती, त्यावेळेला ते BSNL ऑफिसचे लोक आले होते. त्यांना आम्ही विनंती केली आहे की बानुरगड, ताडाजीवाडी ह्या काही भागामध्ये, भूड, मेंगानवाडी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर तिथं सुद्धा टॉवर त्यांनी बसवून द्यावेत असं आपण त्यांना विनंती केली. शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवायच्या विरोधात हे करतायत, तर तुमचं काय कसं वाटतंय? आता तो न्यायप्रविष्ट विषय आहे. पण मला असं वाटतं की ह्याचा निर्णय जरी न्यायालयात सुरू असला तरी त्यावेळेला सुद्धा त्या विरोधकांनी आवाहन केलं होतं की ह्याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात हवा. जनतेच्या न्यायालयात निर्णय झाला ना. 60 आमदार आले, आता 13 खासदार झाले. मग ज्यावेळेला जनता एवढ्या पाठिंबा असेल तर मला असं वाटतं की टेक्निकल बाजूने सुद्धा चिन्ह गोठवणे बिटवणे हे काही होणार नाही. ते शिंदे साहेबांच्या बरोबर जो विचार बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर होता तोच विचार शिंदे साहेबांनी चालू ठेवला. त्यामुळं मला असं वाटतं या शेवटी न्यायप्रविष्ट विषय आहे. पण सगळ्या जर घटना बघितल्या, त्याचे कायदेशीर बाजू बघितल्या, तर मला असं वाटतं की न्याय हा आम्हालाच मिळेल. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक